नमस्कार, मी हर्षदा परब। आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या टॉक ऑफ स्टेट आहे ते म्हणजे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जो मी निर्णय घेतला तो फायनलच आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। त्या शिरूर लोकसभा मतदारसंघामधले विद्यमान खासदार अमोल कोल्हे आपल्याबरोबर आहेत। अमोलजी, आपलं स्वागत आहे। खरं तर पहिला प्रश्न असा असणार आहे तो म्हणजे की अजितदादांनी थेट शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या संदर्भामधला निर्णय घेतलाय। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा सुरू झालेली असताना असा थेट निर्णय त्यांनी पहिल्या लोकसभा मतदारसंघाबद्दल घेतलाय आणि तो तुमचा मतदारसंघ आहे। काय वाटतं जेव्हा अजितदादांनी अशा पद्धतीचं विधान केलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं याच्या आधी, म्हणजे जेव्हा त्यांनी हा निर्णय जाहीर केला तेव्हा? दादा मोठे नेते, त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याच्या वक्तव्यावर काहीतरी प्रतिक्रिया देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना ही प्रतिक्रिया देणं योग्य नाही। परंतु कदाचित माननीय दादांना जो फीड होता एकूण मतदारसंघाच्या संदर्भामध्ये, त्यामध्ये काहीतरी फीड देणाऱ्याने काहीतरी कदाचित खोडसाळपणा केला असेल। कारण मी आजच जी बातमी आपण सगळ्यांशी शेअर करू इच्छितो ती म्हणजे नॅशनल हायवेच्या माध्यमातून सातत्यानं जी वाहतूक कोंडीचा प्रश्न या 3 महामार्गांवर तिथल्या होता, त्यामध्ये पुणे नाशिक म्हणजे नाशिक फाटा ते चांडोली हा एलिव्हेटेड कॉरिडॉर, तळेगाव चाकण शिक्रापूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि वाघोली ते शिक्रापूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर, हे जवळपास 30,000 कोटी रुपयांचे प्रकल्प हे नॅशनल हायवे कडून मंजूर झालेत। आजच याची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। म्हणजे ही आश्वासन आहे, ही निविदा प्रक्रिया सुरू झाली। किंवा बैलगाडा शर्यतीसारखा अनेक वर्ष प्रलंबित असलेला 7 वर्ष बंदी असलेला जो मुद्दा होता, आज बैलगाडा शर्यत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं सुरू झालेली, या संदर्भातला पाठपुरावा, या संदर्भातलं म्हणणं हे सगळ्यांनी सातत्यानं पाहिलेलं आहे। कोविडच्या काळातल्या गोष्टी असतील, इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रोजेक्ट असेल, असे अनेक प्रकल्प हे सातत्यानं मार्गी लावण्यासाठी हे प्रयत्न होत होते। परंतु कदाचित माननीय दादांच्या वक्तव्यामध्ये जी गोष्ट आली त्यामध्ये फीडची काहीतरी गल्लत असेल, या पलीकडे दुसरं काय म्हणणार? फीड आम्हाला नाही कळलं, म्हणजे हा मुद्दा जरा अधिक उलगडून सांगितला तर, म्हणजे फीड काय, कोणी काय फीड केलं असेल दादांना असं तुम्हाला वाटतंय आणि ते का केलं असावं? कारण प्रकल्पाचा आणि या फीडिंगचा आणि निवडणुकीचा काय संबंध हे आमच्या लक्षात येत नाही। यामध्ये काल मी जेव्हा माननीय दादांचं विधान ऐकलं तेव्हा या विधानामध्ये मतदारसंघामध्ये लक्ष द्यायला हवं होतं असं काहीतरी आदरणीय दादांच्या म्हणण्यात आलं। तर हे जे सगळे प्रकल्प आहेत, मला वाटतं मतदारसंघात लक्ष दिलं नसतं तर हे प्रकल्प आज मार्गी लागले नसते। नाही, पुन्हा एकदा म्हणजे फक्त मतदारसंघामध्ये लक्ष दिलं नाहीये तुम्ही असं दादांचं म्हणणं आहे, म्हणून ते तुमच्या विरोधात उमेदवार उतरवणार आहेत असं तुम्हाला वाटतंय का? असं तुम्हाला म्हणायचंय का? हे बघा, कालच्या विधानासंदर्भात मी बोललो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला उमेदवार हे करण्याची आणि निवडणूक लढवणं हे प्रत्येकासाठी हा अधिकार आहे आणि त्यानुसार आदरणीय दादांनी तसा निर्णय घेतला असेल तर त्याविषयी मी वेगळं काय बोलणार? बरं, थोडंसं पुढे जाऊयात। ते म्हणजे की आज शरद पवारांची भेट घेतलीत तुम्ही। खरं तर आपल्या पक्षप्रमुखाशी चर्चा करून, भेटीगाठी करून काही निर्णय घेणं हा एक महत्त्वाचा मुद्दा असतोच राजकीय करिअरमध्ये असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला किंवा प्रत्येक व्यक्तीचा। पण तुमच्या आणि शरद पवारांच्या भेटीबद्दलची क्युरिओसिटी आहे ती अशासाठी की कारण तुम्ही पवारांबरोबर भेट झाल्यानंतर थेटच दादांच्या बद्दलची विधानं केलीत म्हणून। तर या भेटीमध्ये काय झालं आणि त्या विधानांबद्दलची चर्चा आपण तर करूयातच, पण या भेटीमध्ये दरम्यान काय काय चर्चा झाली? एक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा तर निश्चित असेल, पण या व्यतिरिक्त राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली का? शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने चर्चा झाली का? नेमकं काय झालं? ते मुळात शेतकरी आक्रोश मोर्चा जो उद्यापासून निघतो या संदर्भात आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी ही भेट होती। त्यामुळे शेतकरी आक्रोश मोर्चाच्या ज्या 6 प्रमुख मागण्या आहेत, म्हणजे कांद्याची निर्यात बंदी उठवण्याविषयी असेल, कांद्याचं निर्यात धोरण निश्चित करण्याविषयी असेल, बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट देण्याविषयी असेल, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळण्याच्या संदर्भातलं असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषय असेल, दूध दराविषयी असेल, या संदर्भात आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतलं आणि पवार साहेबांची जे फार मोठं योगदान एकूणच शेतकऱ्यांचा नेता म्हणून, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून आहे, त्यामुळे पवार साहेबांशी या सगळ्याची चर्चा केली। आदरणीय साहेबांनी या एकूण सगळ्या मागण्यांच्या संदर्भामध्ये, मोर्चाच्या एकूण नियोजनासंदर्भात समाधान व्यक्त केलं।
बस एवढ्यावरच चर्चा झाली, कारण त्यानंतर अजितदादांच्या संदर्भामध्ये तुम्ही काही विधानं केली. त्यातलं एक विधान म्हणजे की अजितदादांचा आवाज, अजितदादांचा दरारा, त्यांनी केंद्राकडे काही मागणी करायला हवी, विशेषतः कांदा निर्यात बंदी जी आहे ती उठवण्याच्या संदर्भामध्ये. दुसरं, जेव्हा अजितदादा बरोबर होते तेव्हाच त्यांनी कान धरायला हवे होते असं तुम्ही म्हटलेलं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे की ज्या पद्धतीनं अजितदादा म्हणता आहेत तर त्यांनी निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवणं, म्हणजे लोकशाहीचा मुद्दा तुम्ही म्हटलात की लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तर साधारण पहिले जे दोन मुद्दे आहेत की केंद्रामध्ये दादांनी निर्यात बंदीची उठवून दाखवावी कांद्यावरची, याच्याबद्दलचं तुम्ही थेट थेट आव्हान दिलेलं आहे असं दिसतं आहे. म्हणजे अजितदादांचं थेट आव्हान नाही, यामध्ये पुन्हा सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे. जर आता राज्यात अस्तित्वात असलेलं सरकार हे सातत्यानं माननीय मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांचं सरकार आहे असं म्हणतात, तर मग हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहेच ना, की जर मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, जर पालकमंत्री पदाचा तिढा सोडवायचा असेल, त्यावेळी केंद्राची लगेच वेळ मिळते. आज 15 दिवसापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय कांद्याची निर्यात बंदी होऊन. कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. मग जे स्वतःला शेतकऱ्यांचं सरकार आहे असं म्हणतात, त्या सरकारला केंद्र सरकारची वेळ का नाही मिळत, हा सर्वसामान्यांचा प्रश्न. इथं कुणालाही आव्हान देण्याचा विषय नाहीच आहे. हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न तडीला का लागत नाहीये. राजकीय तिढे जेव्हा असतात तेव्हा केंद्र सरकारचं जर लगेच वेळ मिळत असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पण तितक्या तातडीनं कारवाई व्हावी. पण तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव नाही घेतलं, ते तर सातत्यानं दिल्लीला जात असतात. तुम्ही थेट अजितदादांचं नाव घेतलं म्हणून हा पडलेला. ऐका, समोरच्या पत्रकारांकडून जो प्रश्न विचारला गेला त्याच्यावरचं ते उत्तर होतं. त्यामुळे आपण कॉन्टेक्स्ट जर लक्षात घेतला तर तो कॉन्टेक्स्ट तसा होता की सत्तेत असणाऱ्या व्यक्तींनी आता हे सरकारकडे जायला पाहिजे, केंद्र सरकारकडे. बरं, समोरून प्रश्न दादांविषयी होता, त्यामुळे उत्तर हे त्याविषयी. खरं तर शरद पवारांबरोबर झालेल्या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरनं चर्चा झाली असं तुम्ही म्हणताय, पण कालच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं अजित पवारांनी विधान केलं. म्हणजे आधी खरं तर अशा पद्धतीनं त्यांनी तुम्हाला थेट थेट कधी तुमच्याबद्दल ते बोलले नव्हते. अगदी काल परवापर्यंत म्हणजे या सगळ्या गोष्टी निवळलेल्या होत्या किंवा शांततेनं होत्या, पण मात्र 3-4 दिवसांपासून सातत्यानं ते तुमच्याबद्दल बोलतायत. याच्या संदर्भात शरद पवारांशी फोनवर किंवा त्याच्या आधी चर्चा झाली होती का? आज चर्चा न होण्याचं कारण काय? या संदर्भात वेगळी चर्चा होण्याचं खरंच काही कारण नाहीये, कारण आदरणीय पवार साहेबांचं स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघावर अत्यंत बारकाईनं लक्ष आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं आखणी केली पाहिजे, कुठल्या प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे, कुठले प्रश्न कशा पद्धतीने सोडवले पाहिजे, याविषयी आदरणीय पवार साहेबांचं हे सततच मार्गदर्शन असतं. त्यामुळे आज आदरणीय दादांनी एक विधान केलं आणि म्हणून लगेच त्याविषयी चर्चा होणं हे एवढं काही हे नाहीये, कारण आदरणीय पवार साहेबांचे सातत्यानं लक्ष आहेच आहे मतदारसंघावर आणि त्या संदर्भातल्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात. कालही साहेबांनी आपल्या माध्यमांशी बोलताना हीच गोष्ट सांगितली की मतदारसंघातले जे काही विषय असतील या संदर्भात सातत्याने चर्चा होतच असते. त्यामुळे दादांनी असं विधान केलं आणि म्हणून काहीतरी होणं, कारण मी वारंवार सांगतो अगदी प्रामाणिकपणे की दादांनी प्रत्येक वेळी कौतुक सुद्धा केलेलं या आधीच्या सगळ्या अचिव्हमेंटसाठी. म्हणजे 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळणं असेल, देशातल्या सगळ्या फर्स्ट टर्मच्या खासदारांमध्ये 3रा नंबर येणं असेल, संसदेतली भाषणं असतील, विधानसभेचा प्रचार असेल, शिवस्वराज्य यात्रा असेल, या जेव्हा जेव्हा चांगलं काम केलेलं आहे तेव्हा तेव्हा याच दादांनी पाठीवर कौतुकाची थाप दिलेली आहे. आणि आता जर त्यांनी कान धरला तर मी त्याला कुठली टीका किंवा विरोधातलं वक्तव्य असं म्हणण्यापेक्षा हे मी त्यांचं मार्गदर्शन समजतो आणि या पुढल्या काळामध्ये त्यांचं हे जे काही मार्गदर्शन आहे त्यानुसार मी सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. खरं तर एक चर्चा अशी सुद्धा होते आहे, म्हणजे मंत्रालयाच्या कॉरिडॉर मधली ही चर्चा आहे, अगदी आतल्या गोटातली चर्चा किंवा म्हणतो की आतल्या गोटातली जी माहिती आहे त्यानुसार की मागच्या साधारण 1-1.5 महिन्यांपूर्वी तुमची आणि अजितदादांची भेट झाली होती. त्या भेटीत काही बिनसलंय का आणि म्हणून अजितदादा संतापलेत का एवढे? मला वाटत नाही असं, कारण ती जी भेट होती मी त्याही वेळी सांगितलं होतं की ही भेट मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावण्यासाठीच होती. यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काही गोष्टी पुढे जाणं गरजेचं आहे, जसं पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा विषय असेल किंवा इंद्रायणी मेडिसिटी सारखा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प अख्ख्या देशातला पहिला प्रकल्प होणार आहे, 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स इन 1 कॅम्पस. आणि हे महाविकास आघाडी सरकार असताना आदरणीय दादांच्या सूचनेनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प करण्याचं ठरलं होतं, पण मधल्या काळात हा प्रकल्प रेंगाळला, त्याला चालना देण्यात यावी हीच विनंती होती. त्यामुळे त्या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झालीच नव्हती, विकासाच्या कामांच्या संदर्भात होती. दादा पालकमंत्री पुण्याचे आणि त्या संदर्भातच ही भेट होती.
त्यामुळे बरं. तिथे काही बिनसला अशा गॉसिपवर काही विश्वास ठेवण्याचं खरंच काही कारण नाहीये. कारण दादांनी हे विधान केल्यानंतर माझी काही अजून त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. त्यामुळे याविषयी मी काही असं काही बिनसलं वगैरे अशा कुठल्याही गॉसिपला मला वाटतं काही महत्व द्यायची गरज नाही. ओके. खरं तर एक आणखीन मुद्दा आहे तो म्हणजे की अजित पवार थेट आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार उतरवणार आणि तो जिंकूनच आणणार असंही अजित पवार म्हटलेले आहेत. तर या विधानाकडे तुम्ही कसं पाहता, आव्हान म्हणून पाहता आणि असा सामना होणारच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये, तर तुम्ही एक खासदार म्हणून, विद्यमान खासदार म्हणून किंवा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातला एक उमेदवार म्हणून याकडे कसं पाहता आणि कशी तयारी असेल तुम्हाला या सगळ्याच्या दृष्टीनं? जेव्हा तुम्ही विचार करता, तुम्ही अजितदादांचं आव्हान म्हणून पाहता की समोरचा उमेदवार आव्हान म्हणून पाहता की लोकसभा निवडणूक म्हणून पाहता? मुळात मी निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे माझं कायम असं म्हणणं असतं की निवडणूक हे केवळ माध्यम आहे आणि येणारी सत्ता किंवा पद हे केवळ साधन. अनेकदा त्यालाच साध्य समजायचा जेव्हा आपण गडबड होते तेव्हा तेच सगळं सर्वस्व आहे असं वाटतं. त्यामुळे या गोष्टीकडे मुळात एकतर मी असं पाहत नाही. दुसरी गोष्ट, मी जसं सुरुवातीलाच म्हणून, लोकशाहीमध्ये कोणी ना कोणी विरोधात असणारच आहे. आणि मग आता जर राजकीय विचारधारा वेगळ्या झाल्या असतील आणि आता जर दादांनी ही भूमिका घेतली असेल आणि त्यांच्या वाट्याला जर शिरूर लोकसभेची जागा जाणार असेल अजितदादांच्या गटाच्या वाट्याला, तर साहजिक आहे समोर त्यांचा उमेदवार असणार आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरं जात असताना जी कामं आतापर्यंत आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये करू शकलोय, ही कामच जनतेसमोर मांडणं फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम आहे. मायबाप जनता ठरवेल त्यांना कसा लोकप्रतिनिधी हवाय. आणि आतापर्यंत जी कामं मार्गी लावलेली आहेत या कामांची पोचपावती जनताच देईल. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर तिथले 5 जे आमदार आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत आणि 1 आमदार आहेत ते भाजपचे आहेत. 5 आमदारांचा सगळ्यांचाच ओढा हा अजितदादांकडे आहे. त्यामुळे अजितदादांनी काल असं बोलताना म्हटलं सुद्धा आहे की अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी वळसे पाटील आणि त्यांनी स्वतः खूप प्रयत्न केले होते. तर या अनुषंगानं आता असं वाटतंय का की आपण हेल्पलेस आहोत, कारण ते 5चे 5 आमदार हे अजितदादांबरोबर आहेत आणि हे आव्हान अधिक असेल निवडणुकीच्या अनुषंगानं, किंवा जे काही तुम्ही काम केलंय, तुम्हाला जे काही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काम करायचंय त्याच्यामध्ये महत्त्वाचं आणि मोठं चॅलेंज असणार आहे ते म्हणजे या निवडणुकीमध्ये 5 आमदार हे अजितदादांबरोबर असणं, अजितदादा बरोबर नसणं? हे बघा, हे 5ही आमदार जे आहेत हे जनमतातली माणसं आहेत, हे जवळचे सहकारी आहेत आणि त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीला फार हिरहिरीनं काम केलं होतं. त्यामुळे नक्कीच त्यांची कमतरता जाणवेल. परंतु जनतेचा जर आपण कौल लक्षात घेतला तर जनता ही पूर्णपणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने आहे. ज्या पद्धतीनं या राजकारणातल्या घडामोडी झालेल्या आहेत या जनतेला आवडलेल्या नाहीत. आपण आजही जनमानसाचा जर कानोसा घेतलात, ग्राउंडवर उतरून कानोसा घेतलात, तर आपल्याला ही गोष्ट स्पष्टपणे समोर येते. त्यामुळे हेल्पलेस वगैरे असं तर अजिबात नाही. जेव्हा सर्वसामान्य शेतकरी खांद्यावर हात ठेवून सांगतो का दादा भूमिका तुमची 100% बरोबर आहे, आपल्याला लढायचंय, त्यामुळे मला वाटतं की यात हेल्पलेस होण्यासारखं काही नाहीये. हो नक्कीच कोणतीही निवडणूक ही आव्हान ही असतेच आणि त्यातही जेव्हा माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती असतो ज्याला राजकीय पार्श्वभूमी नाही, त्याच्यासाठी तर प्रत्येक निवडणूक ही आव्हान असणार आहे. कारण मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, घराणेशाहीची पार्श्वभूमी नाही, ना माझ्याकडे कारखाना आहे, ना माझ्याकडे शिक्षण संस्था आहे, माझ्याकडे काहीच नाहीये. त्यामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस जेव्हा राजकारणात विचार करतो यायचा, तर त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हे आव्हान असतो. निवडणूक आव्हान असणारच आहे, पण त्यासाठी जनतेची साथ असणं, मला वाटतं ही जनतेची साथ फार मोलाची आहे. आणि कुठेतरी केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्वांच्या बाजूने कोण उभं राहिलं, मूल्यांची कोण जपणूक करतंय, संस्कारांची कोणी जपणूक केली, याकडे जनता नक्की लक्ष देऊन बघेल. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे की शरद पवारांना साकडं घालणार का? म्हणजे ते तुमचे पक्षप्रमुख आहेत, त्यामुळे तुमच्या मतदारसंघामध्ये जी काही रणनीती, स्ट्रॅटेजी असेल ती त्यांच्या माध्यमातून तयार होईल, पण तुम्ही विशेष असं साकडं घालणार का पवारांना की अशा पद्धतीचं आव्हान निर्माण झालेलं आहे, तर ही जी काही आपण म्हणूयात की कॉम्बिनेशन्स असतात मतांची जुळवणी करण्यासाठीची, तर त्याच्यासाठी विशेष हालचाली करण्यासाठीचं साकडं हे पक्षप्रमुख म्हणून शरद पवारांना घालणार का? 100% आदरणीय पवार साहेबांचं अत्यंत बारकाईनं लक्ष हे सगळ्याच मतदारसंघांवर आहे आणि त्या पद्धतीनं वेगळं साकडं घालण्याची गरजच पडणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे.
कारण आदरणीय पवार साहेबांनी या संपूर्ण भागाचा चेहरा मोहरा बदलला. इथल्या शेतकरी वर्गाचा असेल, कामगार वर्गाचा असेल, इथे आलेल्या MIDCs असतील, इथे झालेली धरणं असतील, इथे झालेल्या फळबाग योजनेच्या माध्यमातून झालेल्या सुविधा असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हा मतदारसंघ एका अर्थाने बघितलं तर आदरणीय पवार साहेबांचा जुना मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांचं बारकाईने लक्ष आहेच. बरं, असं झालेलं आहे की दोन मोठे दिग्गज नेते, त्यांचा एक वेगळा संघर्ष, काका पुतण्याचा जो राजकीय संघर्ष आहे तो, आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या एक सर्वसामान्य व्यक्ती अडकल्याचा फील तुम्हाला आता येतोय का, जे शिरूर लोकसभा मतदारसंघावरनं जे काही सध्या वाद सुरू आहे त्याच्यावरनं? नाही, मुळीच नाही. दोन गोष्टी असतात. मला असं वाटतं की आपण कायम असं म्हणतो की दोन पर्याय जेव्हा तुमच्या समोर येतात, एक म्हणजे मान तुकवून शरण जाण्याचा एक पर्याय असतो आणि तत्वांसाठी लढत राहण्याचा एक पर्याय असतो. मला वाटतं जर मी माझ्या मनाचा कौल घेतला आणि मी तत्वांसाठी लढत राहण्याचा जर निर्णय घेतला असेल तर मग मला मागे वळून बघण्याचा विचार करण्याची गरजच नाही. बरं, एक हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे काल अजितदादांनीच म्हटलं होतं ते म्हणजे की तुम्ही रेझिग्नेशन द्यायला निघाला होतात, आणि ते कारण असं होतं की बाबा चित्रपटामध्ये उत्पन्न म्हणजे चित्रपटाला त्याचा फटका बसतो आहे, तर त्यामुळे तुमची द्विधा मनस्थिती झाली होती आणि तुम्ही राजीनामा देण्यासाठी निघाला होतात. तर आत्ता या क्षणी खरं तर तुम्ही याच्या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे. तर जास्त काय जवळचं वाटतं, खासदार असणं जास्त जवळचं वाटतं किंवा आवडीचं काम वाटतं, की अभिनेता म्हणून काम करणं हे जास्त आवडीचं काम वाटतं? तसं मी आता पडद्यावर ज्या काही भूमिका साकारतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्याच भूमिका साकारतो. जर मी रिअल लाईफ मध्ये तत्वांसाठी लढणाऱ्या माझ्या राजांची भूमिका साकारत असेल तर मग मी रिअल लाईफ मध्ये त्याच्यापासून पळ कसा काढू शकेल. त्यामुळे काय जवळचं वाटतं यापेक्षा मला महत्वाचं वाटतं की जी प्रतिमा ही सतत मी जनसामान्यांपर्यंत जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, त्या प्रतिमेशी प्रामाणिक राहणं माणूस म्हणून मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि त्यामुळे काय जवळचं काय दूर यापेक्षा तत्वांसाठी लढणं हे जास्त गरजेचं आहे. धन्यवाद अमोलजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. तर अमोल कोल्हे यांनी जे काही आव्हान आहे ते स्वीकारल्याचं दिसतं आहे. निश्चितच या आव्हानामध्ये शरद पवारांच्या माध्यमातून या निवडणुकीच्या रिंगणात ते उतरणार आहेत आणि जे जे शक्य आहे ते त्यांच्या परीनं करणार आहेत. अर्थातच दादांबरोबरचं कुठलंही भांडण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दादा पालकमंत्री म्हणून काळजीने जे काही बोलले त्याच्याबद्दल, विकास कामांच्या बद्दल इथून पुढे आपल्याकडनं अधिकाधिक काम केलं जाईल असं सुद्धा आश्वासन ते देत आहेत. हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद.